हा. तर काल आपण पायथागोरसचा प्रमेय याच्यामधला प्रश्न पहिला सलग 3 गणित घेतले होते. हे आपण चौथं गणित घ्यायला होतं. काय करायचंय की दिलेलं जे त्रिकूट आहे ते त्रिकूट आहे की नाही ते आपल्याला पाहायचं आहे. या 3 संख्येमध्ये 24, 70 आणि 74 याच्यामध्ये सर्वात मोठी बाजू जी आहे ती सर्वात मोठी बाजू आहे 74. म्हणून काय केलं, सर्वात मोठ्या बाजूचा वर्ग 74, 74 चा वर्ग 5476. त्याच्यानंतर इतर दोन बाजूच्या संख्यांची बेरीज. इतर दोन बाजू कोणत्या आता 24 आणि 70. इतर दोन बाजूच्या वर्गाची बेरीज, बाजूच्या वर्गाची बेरीज. इतर दोन बाजूच्या वर्गाची बेरीज होता. इतर दोन बाजू कोणत्या होत्या 24. हे 24 चा वर्ग अधिक 70 चा वर्ग. 24 चा वर्ग 576 येतो, 576 अधिक 70 चा वर्ग, 7 चा वर्ग करा, 7 चा वर्ग 49, त्याच्यावर 2 शून्य लिहा. याची बेरीज करा. 6 ला 6, 7 ला 7, 9 आणि 4, 9 आणि 5 14, 14 4 हातचा आला 1. किती झालं 5476. याला आपण 1 म्हणलं, याला आपण जर 2 म्हणलं तर दोन्हीच्याही किमती समान झालेल्या आहेत. म्हणजे 5476 बरोबर 5476. हे बरोबर आलेले आहे. म्हणजेच काय झालं, म्हणून आपल्याला काय लिहिता येईल, सर्वात मोठी बाजूचा वर्ग मोठ्या संख्येचा वर्ग म्हणून काय लिहिता येईल, मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन बाजूच्या वर्गाच्या बेरजे इतका आहे. आणि ते बेरजे इतका आहे म्हणून मग आपल्याला काय करता येईल, म्हणून 24, 70, 74 हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. याच्यानंतर याचा स्क्रीनशॉट काढा. आपल्याला पुढचं गणित घेता येईल. पुढचं पहा. पुढचं आहे पाचव्या गणितामध्ये काय आहे, तर 10, 24 आणि 27. नेक्स्ट पाचवं याच्यामधलं या पायथागोरसचे प्रमेय या प्रकरणामध्ये 2.2 अभ्यास पूर्ण वगळलेला आहे. तर मग याच्यामध्ये काय आहे, 2.1च अभ्यास फक्त या तुम्हाला शैक्षणिक वर्षामध्ये आहे. आता बघा याच्यामधलं 5 गणित काय आहे, 10, 24 आणि 27. 10 त्याच्यानंतर 10, 24 आणि 27. आता परत काय करायचे आपल्याला,
ही दिलेली संख्या पायथागोरसचं त्रिकूट आहे की नाही ते आपल्याला ओळखायचं आहे. परत आपल्याला काय करायचंय, पहिल्यासारखं सेम. सर्वात सुरुवातीला काय करा, तर दिलेल्या या तीन संख्या आहेत, या तीन संख्येपैकी सर्वात मोठी संख्येचा वर्ग करायचा आहे. सर्वात मोठी संख्या याच्यामध्ये सर्वात मोठी संख्या आहे 27. मग सर्वात मोठ्या संख्येचा काय करायचा आहे, वर्ग करा. सर्वात मोठ्या संख्येचा वर्ग म्हणजे 27. 27 चा वर्ग. 27 चा वर्ग आपण आताच केला होता, जो की आहे 729 आहे. 729. वाटल्यास याला 1 म्हणा. त्याच्यानंतर इतर दोन बाजूच्या वर्गाची बेरीज, इतर दोन संख्यांच्या वर्गाची बेरीज. मग आता इतर दोन संख्या कोणत्या कोणत्या आहेत, 10 एक आहे आणि 24 एक आहे. म्हणजेच काय करावं लागेल आपल्याला, बरोबर आहे 10 चा वर्ग अधिक 24 चा वर्ग. 10 चा वर्ग 100 आणि 24 ची 576. 24 चा वर्ग किती आहे, 576. 576 आणि 100 किती झाले, 676. 676 याला म्हणा 2. आता 729 बरोबर 676 येत नाही. म्हणजेच काय करावं लागेल आपल्याला, मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्येच्या वर्गाच्या बेरजे इतका नाही. तो बेरजे इतका नाही म्हणून काय करावं लागेल आपल्याला, म्हणून 10, 24, 27 हे पायथागोरसचे त्रिकूट नाही. हे आपल्याला अशा प्रकारे लिहिता येईल. एक याच्यामधलं एक शेवटचं राहिले ते एवढं घेऊ. 6वं सगळ्यामध्ये पहा, 11, 60 आणि 61 या संख्येच्या त्रिकुटामध्ये मोठी संख्या 61 आहे. याचा वाटल्यास स्क्रीनशॉट काढा. नेक्स्ट लास्ट बट वन, शेवटचं त्याच्यातलं, या पहिल्या प्रश्नामधलं शेवटचं पहा. काय आहे, 11, 60 आणि 61. 11, 60 आणि 61. आता ही दिलेली संख्या ही पायथागोरसचा त्रिकूट आहे की नाही ते लिहायचं आहे. सर्वात सुरुवातीला या तीन संख्येमधली सर्वात मोठी संख्या किती आहे, 61. याचा काय करावं लागेल आपल्याला, वर्ग करावा लागेल. 61 चा वर्ग जर तुम्ही केलात तर तो होतो 3721. 3721. म्हटल्यास तुम्हाला
करता येत नसेल तर या पद्धतीने करता येते. 1 1 1 6 1 6 6 1 6 6 6 36 1ला 1 6 6 12 12 2 हाताला 1 6 1 7 3ला 3 3721 अशाही पद्धतीने आपल्याला त्याचा वर्ग करता येऊ शकतो. हे झालं सर्वात मोठ्या संख्येचा वर्ग हा 3721 आला. त्याच्यानंतर इतर दोन बाजू, आता बघा, इतर दोन बाजूच्या वर्गाची बेरीज. इतर दोन बाजूच्या वर्गाची बेरीज 11चा वर्ग अधिक 7चा वर्ग. 11चा वर्ग 121. 7चा वर्ग करताना 6चा वर्ग 36, त्याच्यावर 2 शून्य. बेरीज करा. हे 21 ला 21, त्याच्यानंतर 6 ने 7, 3 ला 3, हे झालं 2. आता बघा, जर आपण याची तुलना केली तर काय होईल? हे झालं 3721, हे झालं 3721. म्हणजेच काय करावं लागेल? 1 व 2 वरून, 1 व 2 वरून 3721 बरोबर 3721 आले ना. म्हणजेच काय करावं लागेल? ह्या संख्या बरोबर आल्या म्हणून काय करता येईल? म्हणून 11, 7, 61 हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. तर हे आपल्याला अशा प्रकारे हे सिद्ध करता येईल.